हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दादांबद्दल थोडीशी माहिती आणि दादांचा मठ कुठे आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. दादांचं नाव मी तुम्हाला सांगते पूर्ण. प्रदीप दादा सोनावणे. यांचा मठ आहे पळसखेडा येथे. मठाचा पूर्ण ॲड्रेस जो आहे तो मी व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला देईल. ज्यांना जायचं आहे त्यांनी तुम्ही जाऊ शकता. बऱ्याच अशा कमेंट आल्या की ताई आम्हाला ग्रुपमध्ये ॲड करा. मी कालच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका दादांचा नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंटमध्ये तुम्ही नंबर चेक करू शकता. मी नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही फोन किंवा मेसेज करू शकता. मी नक्की तुम्हाला ॲड करेल. आणि भरपूर जणांचे कॉल मेसेज सुरू आहेत, कमेंट सुरू आहेत. भरपूर जणांना मी ॲड केलेलं आहे ग्रुपमध्ये आणि त्यांना सेवासुद्धा मिळाल्या आहेत. तुम्हाला काही अडचण असतील किंवा अडचण नसतील तरीही तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. आणि त्या ग्रुपमध्ये दिवसभर सेवा सुरू असतात किंवा अनुभव सुरू असतात, ते तुम्ही वाचू शकता. आणि तुम्हाला काही अडचण आलीच तर तुम्ही नक्की सेवा तिथून घेऊ शकता. आपण आपल्या मोबाईलवरती ऑनलाईन सेवा घेऊ शकतो दादांकडून. ज्यांना म्हणजे ज्यांच्या गावाला मठ नाही आहे स्वामींचा, म्हणजे त्यांना सेवा मिळत नाही, त्यांनी इथून सेवा घेऊ शकता दादांच्या मठामधून. दादांच्या मठात सुद्धा आपण जाऊ शकतो. ॲड्रेस मी तुम्हाला पुढे देईल आणि तिथून जाऊन सुद्धा सेवा घेऊ शकतो दादांकडून, दादांच्या हातून तिथून. आणि दादांशी बोलू पण शकतो, कारण की दादांसोबत आतापर्यंत मी अनुभव ऐकलेले आहेत की दादांसोबत बोलून तिथून सेवा घेऊन आणि दादा खूप आधार देतात, खूप समजावून सांगतात. त्या सेवा आपण जेव्हा घरी येऊन करतो तर खूप छान फरक मिळतो. असे अनुभव मी ग्रुपवरती वाचलेले आहेत. चला मग आता पुढची जी काही माहिती आहे ती मी तुम्हाला देते. आपल्याला त्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यावर सेवा कशी घ्यायची आहे. मी तुम्हाला ज्या ग्रुपमध्ये म्हणजे ज्या ग्रुपची लिंक देईल त्या ग्रुपचे जे ॲडमिन आहेत, एक दादा पण आहेत ॲडमिन आणि परत दुसरे ॲडमिन पण आहेत. दादांना बिलकुल मेसेज नाही करायचा आहे. दुसरे जे दादा आहेत त्यांना तुम्ही मेसेज करायचा आहे. समस्या आपली कशी लिहायची आहे, वरती आपलं नाव आहे पूर्ण ते लिहायचं, खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि त्याच्या खाली तुम्ही कुठे राहता हे लिहायचं आणि खाली तुमची काही समस्या असेल ती तुम्ही खाली टाकायची. आणि हा मेसेज आपण जे ग्रुप ॲडमिन आहेत आपले त्यांना पाठवायचा आहे. ग्रुप ॲडमिन लवकर मेसेज बघत नाहीत, कारण की त्यांच्या मागे खूप कामं असतात. दादांचं मठ आहे मठामध्ये भरपूर कामं असतात. दिवसभर आपल्यासारखे सुद्धा सेवा घेतात त्यांच्याकडून, दिवसभर आपल्यासारखे त्यांना मेसेज करत असतात. त्यांचे मेसेज रीड करणं, त्यावरती दादांकडून सेवा घेणं, त्यांच्या मागे भरपूर कामं असतात. त्यांच्यामुळे आपल्याला थोडं थांबायचं आहे, थोडा वेट करायचा आहे. नक्कीच आपल्याला सेवा मिळते तेव्हा, म्हणजे जेव्हा ते मेसेज बघतील आणि आपली समस्या वाचतात ना, मग ते दादांकडे ती समस्या नेऊन त्यावरती सेवा घेतात आणि नंतर आपल्याला पाठवतात. एवढी सारी प्रोसेस तिथे सुरू असते. पण आपल्याला काय वाटतं, आपल्याला लवकर मेसेज नाही मिळाला किंवा मग ते सेवा देतात की नाही, पण ते नक्कीच सेवा देतात. आपली जी समस्या आहे त्यावरती आपल्याला नक्कीच सेवा मिळते, पण थोडा टाईम लागतो. म्हणजे मी हे का सांगत आहे, कारण की मला भरपूर जण हे सांगतात की ताई आम्हाला रिप्लायच नाही मिळाला, पण त्यांच्या मागे खूप कामं असतात. त्यांच्यामुळे काय होतं, थोडा उशीर होतो. आपल्याला थोडा वेट करायचा आहे आपल्या सेवेचा. नक्कीच आपल्याला सेवा मिळते. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे मी ज्या दादांकडून सेवा घेते नेहमी त्या दादांचा नंबर देते. तुम्ही त्यावरती मेसेज करून आपली सेवा घेऊ शकता. ते लवकरात लवकर आपल्याला सेवा देतात. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो नंबर तुम्हाला नक्की देईल. आणि त्यानंतर मग आपल्याला जेव्हा सेवा मिळते ना, ती सेवा आपल्याला समजून घ्यायची आहे आधी.
जे ॲडमिन आहेत तर त्यांना कॉल करून किंवा मेसेज करून ती सेवा तुम्ही तिथे समजून पण घेऊ शकता, किंवा मग माझा नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्ही मला सुद्धा ती सेवा कशी करायची आहे तर ते विचारू शकता. मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर मला माहिती आहे, कारण की मी 2 वर्ष झाली त्या ग्रुपमध्ये आहे जॉईन. तर मला कोणत्या कोणत्या सेवा कशा करायच्या आहेत, कशा प्रकारे करायच्या आहेत, स्तोत्र मंत्र वगैरे मला सर्व माहिती झालेलं आहे आता, कारण की दिवसभर त्या ग्रुपवरती ना सेवा सुरू असतात. तर मला माहिती आहे भरपूर प्रमाणात. तर तुम्ही मला सुद्धा विचारू शकता. आणि तुमचे जे ग्रुपचे ॲडमिन आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ती सेवा समजून घेऊ शकता. पण आपल्याला जेव्हा ती सेवा समजते तर तेव्हा आपल्याला म्हणजे आपण जर समजून घेतलं ना ती सेवा कशी करायची आहे तर आपल्याला त्याचं फळ पण मिळतं. आणि आपण करायची म्हणून करायची सेवा असं जर ठरवलं तर मग त्याचं फळ आपल्याला तितकं मिळणार नाही. म्हणून काय करायचं, ती सेवा आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण ती सेवा करतो ना तर तेव्हा आपल्याला त्यासोबतच नित्यसेवा स्वामींची सुद्धा करायची आहे. तर म्हणजे आपली कोणती दुसरी सेवा जर घेतली तर मग आपण स्वामींची नित्यसेवा सोडायची नाही, त्यासोबतच नित्यसेवा सुद्धा करायची आहे. तर आपल्याला नित्यसेवा ही रोज करायची असते स्वामींची नित्यसेवा कधीच त्यामध्ये खंड नाही पाडायचा, कारण की आपले जे स्वामी असतात ते आपली वाट बघत असतात नित्यसेवेची. तर आपल्याला नित्यसेवा सुद्धा करायची आहे. थोडासा उशीर होईल पण आपल्याला नित्यसेवा करायची आहे. तर दादा भरपूर मेसेजमध्ये हे सांगत असतात की मी जी सेवा देतो तर त्यासोबतच तुम्ही नित्यसेवा सुद्धा करायची आहे. तर स्वामींची नित्यसेवा कधीच सोडायची नाही. आणि त्यानंतर मला सांगायचं आहे की जो महिला सेवाकरी ग्रुप आहे तर त्यामध्ये पुरुष सुद्धा ॲड होऊ शकतात. महिला सेवाकरी हे फक्त ग्रुपचं नाव आहे, त्यामध्ये पुरुषसुद्धा ॲड आहेत आधीच आणि ॲड होऊ शकतात. त्यानंतर जेव्हा तुम्हाला जी सेवा मिळाली त्यानंतर तुम्ही ती मनापासून करायची आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा, त्याचं फळ हे जे आहे ते मिळेल. आणि दादांवर विश्वास ठेवून ही सेवा करायची, स्वामींवर पण विश्वास ठेवून ही सेवा करायची, आपल्या मनातून ही सेवा करायची. मनोभावे जर कोणती सेवा केली ना तर त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळतं. तर स्वामींवर आपल्याला सोडून द्यायचं आहे, जे होईल ते स्वामी बघतील. तर फक्त आपल्याला सेवा करत राहायची, फळ जे आहे ते स्वामी देतील. तर त्यानंतर जेव्हा आपण सेवा करतो आणि आपल्याला त्यातून अनुभव मिळतो तर तो अनुभव आपल्याला परत जे आपले ग्रुपचे ॲडमिन आहेत तर त्यांना लिहून पाठवायचं आहे की दादांनी दिलेली जी सेवा आहे तर त्यातून आम्हाला काय फळ मिळालं किंवा आम्हाला काय अनुभव आलेला आहे. तर तो आपल्याला लिहून आपण शेअर पण करू शकतो ग्रुप ॲडमिनला. तर ते ग्रुप ॲडमिन काय करतात की आपला जो अनुभव आहे तो प्रत्येक ग्रुपवरती टाकत असतात, जेणेकरून काय होतं की तुमचा जो अनुभव आहे ते खूप जण हे वाचतात. तुमचा जो अनुभव आहे ते प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करतात. सर्वच जण हे सर्वांचे अनुभव, एकमेकांचे अनुभव जे आहेत ते वाचत असतात. तर एवढीच माहिती होती, ती मला तुम्हाला द्यायची होती. तुम्हाला काही समजलं नसेल किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगू शकता. आणि नक्कीच ग्रुपमध्ये जॉईन व्हा. जो नंबर दिलेला आहे सध्या तरी तुम्ही त्या नंबरवर मेसेज करा आणि त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि सेवा घेऊ शकता. तर मी लवकरात लवकर नवीन नंबर घेणार आहे, तो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. लवकरात लवकर तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करेल आणि तुम्हाला लवकरात लवकर सेवा या मिळतील. तर चला मग आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला, तर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. सेवा करा आणि स्वामी सेवेकरी व्हा.